6:30 वाजता आलो मंदिरावर. मंदिरावर आलो तर अंधार काही पडेल नव्हता. बसलो बा 2-3 दिवस झाले जिमले काही गेलतो नाही. तेवढ्यात आला राहुल्या. राहुल्या म्हणे गाडीत नाही आहे हवा. थांब म्हटलं काही जुगाड लावू. आलो बा शाळेवर. इथं हवेची गाडी तर उभीच असते. फुकट-फाकट मारली आम्ही ना हवा. काढली गाडी सणानं पिरिरी आलो आम्ही जिमवर. जिमवर आलो तर आज नवीनच होम थिएटर आणलं होतं जिमवर. खूप वाजवलं. मग केली मी ना जिमवर जॉगिंग. जॉगिंग केली आणि मग खेळली बा रस्सी. रस्सी खेळली आणि आज केलं ट्रायसेपचं वर्कआउट. 1, 2, 3. 3 सेट मारले आम्ही ना ट्रायसेपचे. केलं आम्ही जिमले बाय-बाय आणि चाललो आम्ही घरी. घरी आलो आणि मी खाल्ले केळं. जिम लावली तर केळं तर खाणंच पडतील. तेवढ्यात आला राहुल्या फोन, "चाल म्हणे आपल्याला जाणं आहे गावात हॉटेल प्लॅनेटवर जेवायला." म्हटलं, "हॉटेल कसं काय रे?" तो म्हणे, "हॉटेल तर चांगलीच आहे." आलो बा हॉटेल प्लॅनेटवर आणि बसलो आम्ही. टेबलवर बसलो तर हे पहा आमचा सूर्या झोपला होता डायरेक्ट. मग केले हॉटेलवर पापड ऑर्डर. पापड-बिपड खाल्ले आणि तेवढ्यात आला आमचा पनीर तडका. पनीर तडका खाल्ला आणि मी धुतले मग हात. हात-बीत धुतले आणि खरंच जेवण तर या हॉटेलवरचं एकच नंबर होतं. केलं आम्ही हॉटेलला बाय-बाय. चला मग पोट्टे भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये.